काय सांगाल या आजच्या जो प्रोग्राम स्किल्स साठी? आय थिंक सिम्बायसिस स्किल युनिव्हर्सिटी आणि युनेस्कोच्या मार्फत घेण्यात आलेली आहे जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स टीव्हीटी आणि स्किलवर घेतली आहे ते आमच्या शहरासाठी ओव्हरऑल स्किलिंग इकोसिस्टमसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः युनेस्को जे रोल सिम्बायसिसच्या सोबत कोलॅबोरेशनमध्ये घेतोय. PCMC आणि सिम्बायसिस आता जवळपास 3 ते 4 वर्षापासून आम्ही कोलॅबोरेट करतो. आम्ही सुरुवात उमेद जागर म्हणून आमचा प्रोग्राम होता, जे कोविडमध्ये विधवा झालेले जे महिला होती त्यांची आपण स्किलिंग 218 महिलांची सिम्बायसिसच्या मार्फत करून घेतली होती. त्याच्यानंतर नुकताच आता 23 मध्ये 60 मुलींचा आपण बॅच सिम्बायसिसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग 4.0 आणि ऑटोमेशनमध्ये घेतला होता. 24 मध्ये पुन्हा अजून 60 मुलींचा बॅच घेतला आणि 25 मध्ये सुद्धा आम्ही हे बॅच सुरू ठेवणार आहे. 23चा जे बॅच आता पहिल्यांदा तो बाहेर पडणार आहे, त्याच्यापैकी 60 मुलींपैकी ऑलरेडी 10 मुलींचा प्लेसमेंट सुद्धा फोर्ब्स मार्शलला झालाय आणि जवळपास एक मुलींच्याकडे 2-2 जॉब्स वगैरे असतील असे 100% मला त्याच्यामध्ये खात्री आहे. ओव्हरऑल जे एक लार्जर कौशल्यमचा प्रोजेक्ट PCMCने इनिशिएट केला लाईट हाऊस फाउंडेशनच्या सोबत, त्याच्यामध्ये वेगवेगळे स्किलिंग पार्टनरच्या सोबत आम्ही कोलॅबोरेट करतो आणि त्याच्यामध्ये सिम्बायसिस आमचा एक प्रायमरी त्याच्यामध्ये पार्टनर आहे आणि सिम्बायसिसच्या व्यतिरिक्त सुद्धा जवळपास 44 पार्टनर्सची सोबत आम्ही कोलॅबोरेट करतोय. जवळपास 8000 यूथ आहे, त्यांना आपण लाईट हाऊस मध्ये आजपर्यंत एनरोल केलं आहे. जवळपास 4000 मुलांना आपण प्लेस करू शकलोय. पुढच्या 3 वर्षामध्ये 20,000 मुलांपर्यंत पोहोचण्याचं आमचं टार्गेट आहे आणि त्या आमच्या कौशल्यम प्रोग्राममध्ये सुद्धा या संपूर्ण कॉन्फरन्सचा खूप चांगला आम्हाला बेनिफिट होणार आहे. थँक्यू. काय सांगाल या आजच्या जो प्रोग्राम स्किल्स साठी? आय थिंक सिम्बायसिस स्किल युनिव्हर्सिटी आणि युनेस्कोच्या मार्फत घेण्यात आलेली आहे जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स टीव्हीटी आणि स्किलवर घेतली आहे ते आमच्या शहरासाठी ओव्हरऑल स्किलिंग इकोसिस्टमसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः युनेस्को जे रोल सिम्बायसिसच्या सोबत कोलॅबोरेशनमध्ये घेतोय. PCMC आणि सिम्बायसिस आता जवळपास 3 ते 4 वर्षापासून आम्ही कोलॅबोरेट करतो. आम्ही सुरुवात उमेद जागर म्हणून आमचा प्रोग्राम होता, जे कोविडमध्ये विधवा झालेले जे महिला होती त्यांची आपण स्किलिंग 218 महिलांची सिम्बायसिसच्या मार्फत करून घेतली होती. त्याच्यानंतर नुकताच आता 23 मध्ये 60 मुलींचा आपण बॅच सिम्बायसिसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग 4.0 आणि ऑटोमेशनमध्ये घेतला होता. 24 मध्ये पुन्हा अजून 60 मुलींचा बॅच घेतला आणि 25 मध्ये सुद्धा आम्ही हे बॅच सुरू ठेवणार आहे. 23चा जे बॅच आता पहिल्यांदा तो बाहेर पडणार आहे, त्याच्यापैकी 60 मुलींपैकी ऑलरेडी 10 मुलींचा प्लेसमेंट सुद्धा फोर्ब्स मार्शलला झालाय आणि जवळपास एक मुलींच्याकडे 2-2 जॉब्स वगैरे असतील असे 100% मला त्याच्यामध्ये खात्री आहे. ओव्हरऑल जे एक लार्जर कौशल्यमचा प्रोजेक्ट PCMCने इनिशिएट केला लाईट हाऊस फाउंडेशनच्या सोबत, त्याच्यामध्ये वेगवेगळे स्किलिंग पार्टनरच्या सोबत आम्ही कोलॅबोरेट करतो आणि त्याच्यामध्ये सिम्बायसिस आमचा एक प्रायमरी त्याच्यामध्ये पार्टनर आहे आणि सिम्बायसिसच्या व्यतिरिक्त सुद्धा. काय सांगाल? सिम्बायसिस स्किल आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळे पुणे इथे एक जागतिक इंटरनॅशनल कॉन्फरन्स स्किल डेव्हलपमेंटवर आधारित झाली होती. त्याच्यामध्ये युनेस्को आणि NSDC हे दोन्ही पार्टनर्स आमच्या बरोबर ह्या कॉन्फरन्समध्ये होते आयोजन करायला. ह्या कॉन्फरन्समध्ये कित्येक महत्त्वाच्या थीम्स, कपॅसिटी बिल्डिंग असेल टीचर्सची, किंवा ब्रेकिंग बॅरियर्स म्हणजे जास्तीत जास्त महिला ह्यांना स्किल डेव्हलपमेंट आणि वर्कफोर्समध्ये कसे आणायचे, आणि त्याचबरोबर इंडस्ट्री अकॅडमिया पार्टनरशिप, या अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. जवळजवळ 60 पेक्षा जास्ती इंडस्ट्री प्रतिनिधी ह्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला, त्यांच्या आयडियाज शेअर केल्या आणि जेवढे काही टीचर्स आले होते, ITIs, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेजेस, असे महाराष्ट्रावरून आलेले जे टीचर्स होते त्यांच्याकरता खास करून युनेस्कोची युनिवॉक म्हणून जी एक डिव्हिजन आहे त्यांच्यातर्फे खास टीचर्स करता आपण एक ट्रेनिंग क्लास देखील अरेंज केला होता. हे मला वाटतं या कॉन्फरन्सचं एक वेगळेपण होतं. अनेकदा आपण कॉन्फरन्सेसमध्ये जातो, भाषणं देखील ऐकतो आणि टाळ्या वाजवतो, परंतु शिक्षकांकरता शिक्षण असा एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही या कॉन्फरन्समध्ये घेतला होता आणि त्यासाठी खास जर्मनीहून युनिवॉकचे हेड डॉक्टर फ्रेडरिक हुबलर हे येऊन त्यांनी आपल्या टीचर्सचं प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण याच्यासाठी की स्किल डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय, किंवा विद्यार्थ्यांमध्ये जर आपल्याला कौशल्य विकास घडवून आणायचा असेल तर तो कशा प्रकारे घडवून आणावा, आपण शिक्षण देताना हँड्स ऑन ट्रेनिंग कसे द्यावे, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रशिक्षण दिलं. आपल्या पॅनल डिस्कशन्समध्ये या मुद्द्यांवर चर्चा देखील झाली आणि मला सांगायला आनंद होतो की ही कॉन्फरन्स आज खूप सक्सेसफुली आपण कंडक्ट केली पुण्यामध्ये सिम्बायसिसमध्ये
आणि आता आपण असा एक निष्कर्ष केलेला आहे की ही एकच वेळेला न करता आपण दरवर्षी अशी कॉन्फरन्स करावी ज्याच्यातून जास्तीत जास्त शिक्षकांना त्याचा लाभ घेता यावा. मला अजून एक सांगायला आनंद होतो की सिम्बायोसिस युनेस्को चेअर इस्टॅब्लिश करणार आहे, ज्याच्यामध्ये खास करून स्किल डेव्हलपमेंटवर आपण संशोधन करणार आहोत. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्याही संशोधनामध्ये महिलांना कसं स्किल डेव्हलपमेंटच्या ह्याच्यात आणता येईल, क्षेत्रामध्ये आणता येईल आणि त्यांना वर्कफोर्स किंवा इंडस्ट्रीमध्ये कशा नोकऱ्या उपलब्ध होतील ह्याच्यावर आपण या युनेस्को चेअर थ्रू संशोधन करणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅम.